राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स कायम। संधी सुनेत्रा पवारांना की इतरांना? आज उमेदवाराचं नाव घोषित होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडवर। आज राज ठाकरेंनी बोलावली बैठक। शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणावरही नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता। 4 महिन्यात राज्यातलं सरकार बदलणार। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा निर्धार। तर ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांना विश्वास। बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधवांची मनोज जरांगेंसोबत चर्चा। सरकारनं उपोषणाची तात्काळ दखल घ्यावी। बजरंग सोनवणेंची राज्यपालांना पत्राद्वारे विनंती। आंतरवली सराटीमध्ये आंदोलनाची हाक देणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेत नोटीस दिली। आज अंबडमधल्या ओबीसी बैठकीसाठी हाके रवाना। चंद्रपूर काँग्रेसमधली दुफळी चव्हाट्यावर। नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांची विरोधी पक्षनेत्यांवर नाव न घेता टीका। आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून आमदार सुभाष धोटेंनी पैशांचं आमिष दाखवल्याचाही आरोप। अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचं नुकसान। संघाच्या मुखपत्रातनं निकालाचं पोस्टमॉर्टम। मोदींच्या चेहऱ्यावरती सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्याला मर्यादा असल्याचंही परखड मत। नीट परीक्षेतल्या अनियमिततेबाबत आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। परीक्षा पुन्हा होणार का याची उत्सुकता। सांगलीमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त। आरोपी अहमद शेखनं 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड। 50 रुपयांच्या हुबेहूब नोटा तो छापत होता। तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यावर पंतप्रधान मोदींचा आज पहिला परदेश दौरा। G7 शिखर परिषदेसाठी मोदी इटली दौऱ्यावर। कुवेतमध्ये कर्मचारी निवासी इमारतीला भीषण आग। आगीमध्ये 41 भारतीयांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर। परराष्ट्र मंत्री कुवेतसाठी रवाना होणार। आषाढी वारीसाठी संत गजानन महाराजांचा पालखीचं शेगाव इथून पंढरपूरकडे प्रस्थान। 15 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।